नमस्कार मित्रांनो, मी संतोष बर्णके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मराठी रंगमध्ये। आज महाराष्ट्र दिन आणि याबद्दल आपण खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या मित्रांना दिल्या असतात। सोशल नेटवर्किंग साइट्सवर तुम्ही सर्व मित्रपरिवारांना शुभेच्छा दिल्या असतात। याविषयीचा एक लेखही आम्ही लिहिलेला आहे मराठी रंगवर। तुम्हाला जर वाचण्याची आवड असेल तर नक्की जाऊन वाचा। महाराष्ट्र 1 मेलाच महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो, तो मिळवण्यासाठी कोणकोणत्या नेत्यांनी कोणकोणत्या कार्यकर्त्यांनी आपले काय काय कार्य केलेलं आहे, त्याचा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास काय आहे। महाराष्ट्राचा इतिहास जसं आपल्याला माहिती आहे, सांस्कृतिक सामाजिक असा खूप मोठा वारसा आपल्या या राज्याला मिळालेला आहे। राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजेच महाराष्ट्र स्वतंत्र होईपर्यंतची गोष्ट पूर्ण माहिती या लेखामध्ये दिलेली आहे। जर तुम्हाला याविषयीची व्हिडिओ हवी असेल तर आम्ही व्हिडिओ बनवूनही देऊ। जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर मराठीरंग.com ला जा आणि सेलिब्रेट ॲज महाराष्ट्र डे सर्च करा, तुम्हाला हा लेख तेथे मिळेल। नक्की जाऊन वाचा, कारण महाराष्ट्राचं स्वातंत्र्य म्हणजेच आपल्याला मिळालेलं ही संघर्षाची पूर्ती आहे। म्हणूनच आपण हा महाराष्ट्र दिवस साजरा करतो। तो स्वातंत्र्य व्हावा यासाठी जी चळवळ सुरू केली होती, त्याच्या चळवळीमध्ये घेतलेल्या भूमिका म्हणजे त्यामध्ये घेतलेले जे कोणी कार्यकर्ते होते, नेते होते, समाजसुधारक होते, त्यांचे प्रत्येकाचे छोट्यात कार्य कायदे ते दिलेले आहे। जसे केशवराव जेधे, सेनापती बापूरावजी देशमुख, त्यानंतर श्रीमान नारायणराव देसाई, पृथ्वीबाई ताई, माडखोलकर, आचार्य पी.के. अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, वाय.के. सौनी, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लालजी पेंडसे, त्यानंतर अहिल्याबाई रांगणेकर, शंकरराव देव, त्यानंतर कॉम्रेड श्रीपाद टांगे, डॉक्टर बी.आर. आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, यांनीही महाराष्ट्र स्वतंत्र होण्यासाठी त्यांची मोलाची भूमिका निभावलेली आहे। आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र स्वतंत्र करण्यासाठीची त्यांची दर्शविलेला आहे आणि त्यांच्याच मान्यतेनुसार महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यात आलेलं। मग याच ही चळवळ जी उभारली होती, त्या चळवळीची कारणे काय आहेत ती आम्ही इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणाची मने दुखावणार नाहीत याचा आम्ही नक्की विचार केलेला आहे। तुम्हाला जर त्याबद्दल काही आक्षेप असेल तर आम्ही आताच माफी मागून ठेवतो। आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही नेत्याची कोणतीही बाजू मांडायची नाही। आम्हाला फक्त आमच्या महाराष्ट्राचा, मला फक्त माझ्या महाराष्ट्राचं मत काय आहे आणि महाराष्ट्राचा जो आजचा दिवस आहे तो का आपण साजरा करतोय याविषयीची माहिती देण्याचा एकमात्र उद्देश आहे। महाराष्ट्राचे गुणगौरव कोणी कोणी कसे कसे केलेले आहेत तेही ते सांगितलेले आहे। जसे समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला म्हटलेलं आहे, मराठीत इतका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही प्रेरणादायी सूत्र त्यांच्याकडून मिळालेलं आहे। तसेच संत ज्ञानेश्वरांनी माझा मराठीचा बोलू कवतुके, परी अमृतासी पैजा जिंके, अशी अक्षर रसिके मेळविन, म्हणजे मराठी भाषेविषयी त्यांनी ते सुंदर शब्दात त्यांचं मत मांडलेलं आहे, परखड मत त्यांनी येथे व्यक्त केले। मग त्याविषयीच अजून जे कोणी लेखक, कवी, क्रांतिकारक, विचारवंत यांनी आपापल्या परीने जे महाराष्ट्राच्या विषयी त्यांचं काय काय मत आहे हे दिलेलं आहे। विवा शिरवाडकर आहेत, कोल्हटकर आहेत, वर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राम गणेश गडकरी हे आहेत, त्यानंतर वसंत बापटांनी त्यांचं आपलं स्वतःचं मत मांडलेलं आहे। येथे आम्ही आमची एक महाराष्ट्र देशावर एक कविता केलेली आहे, त्यातला एक कडवा इथं दिलेला आहे। सह्याद्रीच्या कडा गर्जनी गाती तुझे गुणगान, सागराच्या आरबी लाटा तुलाच देते रे मान, खास तुझी ही वीर माती, खास तुझी ही भाषा, नाव तुझे ठाव जगाया, जय महाराष्ट्र देशा, जय महाराष्ट्र देशा। ही पूर्ण कविताही आम्ही या इथेच दिलेली आहे। तुम्हाला या कविताही मिळतील, सर्च करून बघा, किंवा इथे तुम्हाला जय महाराष्ट्र मराठी, जय भारत वगैरे, जय महाराष्ट्र देशा, येथे तुम्हाला ही कविता मिळून जाईल। ठीक आहे, तर याविषयी मला सांगायचं आज इतकंच आहे की महाराष्ट्र आपला स्वतंत्र झालेला आहे या दिवशी, त्यामुळे कौतुक नक्कीच आहे। पण हा दिवस आपण जो साजरा करतोय त्या पाठीमागे खरंच काही उद्देश आहे? एक आपल्याला सार्वजनिक हक्काची सुट्टी मिळते, ही बाब नक्कीच चांगली आहे, कारण
आजच्या दिवशी कामगार दिन आहे, आंतरराष्ट्रीय कामगार दिनी साजरा केला जातो, त्यामुळे सर्वांना या दिवशी सुट्टी दिली जाते. ज्या लोकांनी महाराष्ट्र स्वतंत्र होण्यासाठी, महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी किती प्रयत्न केलेले असतील, किती हाल अपेष्टा सहन केले असतील, किती आंदोलने केले असतील आणि किती उपासमार केले असेल, किती प्रयत्न केले असतील, किती खस्ता खाल्ले असतील, पण त्या सर्वांचं उद्दिष्ट आज आपण साध्य करतोय का? आज स्वतंत्र असलेला माझा महाराष्ट्र, त्याचं अस्तित्व जपण्यासाठी आपण खरंच काही करतोय का? आपण आपल्या महाराष्ट्राला सुंदर बनवण्यासाठी, आपल्या आजूबाजूचा परिसर सुंदर करण्यासाठी, स्वच्छ ठेवण्यासाठी खरंच आपण प्रयत्न करतोय का? तर या सर्वांची उत्तरं जर तुमच्या स्वतःच्या मनाने, स्वतःच्या अंतःकरणाने जर हो येत असतील तर नक्कीच आज आपण आपला महाराष्ट्र स्वतंत्र उपभोगतोय याचं उत्तर मिळेल. पण यातील एकाही प्रश्नाचं उत्तर जर नाही असेल तर आपण आपल्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा खरोखरच स्वतंत्र करण्यासाठी काहीतरी नक्कीच करायला हवं. मला माहिती आहे आपण कोणी कार्यकर्ते नाही आहोत किंवा कोणी महान व्यक्ती नाही आहोत ज्यांच्या निर्णयाने किंवा ज्यांच्या विचारांनी आपल्या चाललेल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यामध्ये आपण बदल करू शकतो. आपण तितके नक्कीच ताकदवर नाही आहोत. पण आपण आपल्या महाराष्ट्रात आपली मराठी भाषा जी बोलली जाते, कारण हे राज्याचं विभाजन, हे राज्याचं जे विघटन झालेलं आहे ते भाषावर झालेलं आहे. जे मराठी भाषिक आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र आहे, याचा अर्थ महाराष्ट्राची मराठी भाषा आहे. मग त्या भाषेसाठी तरी आपण काही करतोय का? हा लेख लिहिताना मला यावर विचार आले आणि मग विचार करता करता मी सहज एक सर्च केलं गुगलवर. या इथे मी सर्च केलं की जगात किती भाषा आहेत. तर साधारण 7,000हून जास्त भाषा जगात बोलल्या जातात. मग या 7,000 भाषांपैकी माझी मराठी भाषा कितव्या नंबरवर आहे जी सर्वात जास्त बोलली जाते? फक्त त्याच देशात नाही तर मराठी बोलणारे लोक संपूर्ण जगात कुठपर्यंत आहेत त्यानुसार हे क्रमवारी दिलेले आहे. आणि या क्रमवारीत आपली मराठी भाषा जाऊन पोचते आहे कितव्या स्थानावर? 15व्या स्थानावर. या येते अर्थातच चांगली आणि गौरवास्पद गोष्ट आहे. जगाच्या भाषांच्या 20 भाषांपैकी एक मराठी भाषा असल्याचं आपल्याला नक्कीच अभिमान असायला हवा. तो अभिमान आपण साजराही करायला हवा. पण त्यानंतर मी आणखीन एक सर्च केलं आणि खरंच मला धक्कादायक गोष्ट आढळली. मित्रांनो, कदाचित तुम्ही याविषयीचा विचार केला असेल किंवा नाही मला माहीत नाही, पण मी तो विचार करताना मी जस्ट सर्च केलं हाऊ मेनी वर्ड्स आर ॲडेड टू द इंग्लिश लँग्वेज डेली. एका दिवसात इंग्रजी भाषेमध्ये किती शब्द ॲड होतात, किती शब्द त्याच्यामध्ये गुंफले जातात? तर ते आहेत 14.7. म्हणजे साधारण एका दिवसाला 14 नवीन शब्द तयार होतात इंग्रजी भाषेसाठी. मग पुन्हा एकदा विचार आला, जर इंग्रजी भाषेसाठी 14 शब्द असतील तर आपण आपली देशाची भाषा हिंदी आहे त्या भाषेत तर आपण किती शब्द ॲड होतात बघूया. म्हणून ते सर्च केले मी हिंदीसाठी. तर मला रिझल्ट काहीच मिळाला नाही. खाली एक संख्या मिळाली जे लिहिलेलं आहे की गेल्या 20 वर्षात जे हिंदीमध्ये 20,000 शब्द होते ते 20,000हून आता 1,05,000पर्यंत पोचलेले आहेत. अर्थातच हिंदी भाषा आपण इथे म्हटलेली आहे जगातली 3ऱ्या नंबरची बोलली जाणारी भाषा आहे. अभिमान नक्कीच आहे, पण आपली लोकसंख्याही तितकी आहे त्यामुळे त्या दृष्टीनं हे कदाचित गणित अजून वर असायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, 3ऱ्या क्रमांकावर आहे, काही चुकी नाही आहे. पण असं असूनसुद्धा या भाषेत रोज किती नवीन शब्द ॲड होतात त्याबद्दल अजून खंतच आहे. मग मी अजून एक सर्च केला, म्हटलं चला माझ्या मराठी भाषेत किती शब्द ॲड होतात ते पाहूया. आणि तेथे मला एकही रिझल्ट मिळाला नाही. गेल्या 20 वर्षात किती शब्द त्यामध्ये गुंफले गेलेले आहेत त्याचं रिझल्ट मिळालं. आणि नाही दररोज, आठवड्याला, महिन्याला, वर्षाला
कुठेच सर्च नाही आहे. मग मला सांगा मित्रांनो, जर असंच या भाषेचं विकास होत राहिला तर काही काळानंतर ही भाषा कुठे जाईल? आज या भाषेचे बोलणारी लोक 99 मिलियन म्हणजे साधारण 10 करोडच्या आसपास, 9.9 9 करोड 90 लाखाच्या आसपास आहेत. पण या भाषेत एकही शब्द ॲड होत नाही आहे आणि त्याची कारणं शोधण्याचाही आम्ही प्रयत्न केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपली भाषा आपण कशी सुधारवू शकतो, कारण ही व्हिडिओ थोडीशी मोठी झालेली आहे. अगोदर माझा विचार होता त्या लेखाविषयी सांगण्याचा, पण जो जसा तो लेख लिहत गेलो त्यानुसार मला अजून काही वेगळं सुचत गेलं आणि मला माझ्या भाषेविषयीची चिंता जाणवू लागली. मी पुढची व्हिडिओ बनवणार आहे इंग्रजांनी त्यांची भाषा कशी विस्तारित केली आणि आपण आपल्या भाषेला विस्तारित करण्यासाठी काय करू शकतो. हो, एक सामान्य माणूस म्हणून काय करू शकतो. आपले सरकार, आपले राज्य सरकार किंवा आपले शिक्षण मंत्री काय करतील याची वाट न पाहता आपण आपल्या भाषेसाठी, मी माझ्या मराठी भाषेसाठी काय करू शकतो याचं थोडा बहुत अंदाज घेतलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी बोलूया. आज आपण महाराष्ट्र दिनाचा गौरव साजरा करूया, अभिमान साजरा करूया आणि हा उत्सव साजरा करूया. पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलवर आमच्या नवनवीन विचार आम्ही टाकत असतो. मी ही व्हिडिओ 1000 सबस्क्रायबर होतील या आशेनंच आत्तापर्यंत थांबलो होतो, कारण मला ही व्हिडिओ खरं तर मराठी भाषा दिवस या दिवशीच आणायची होती, पण माझे 1000 सबस्क्रायबर झाले नव्हते आणि आजचाही दिवस निघून गेला आणि तो मला जाऊ द्यायचा नव्हता. त्यामुळे मी ही व्हिडिओ आज करत आहे. पण जर तुमचे सहकार्य आम्हाला मिळालं तर मराठी भाषेला काहीतरी करण्याचा, मराठी भाषेत काहीतरी विकास करण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून नक्कीच करू शकतो. आशा आहे तुमचे सहकार्य मिळेल आणि पुढच्या व्हिडिओला तुमचं तितकाच प्रतिसादही मिळेल. बस याच नोटवर आज थांबतो. जय महाराष्ट्र, जय मराठी.